मस्त आता जाऊ आपण वॉटर पार्कला चाललो आम्ही टिपूचिनी वाडी ना दिदी. तर गाईज हे बघा तिकीट काढलेलं आम्ही 4. पहिल्याच पावसाचा पूर आहे. टायर भेटलं त्यामुळे ती सेफ्टी राहिली नाही बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही सर्व फॅमिली निघलेले आहोत 14 जण. मस्त आता जाऊ आपण वॉटर पार्कला चाललो आहोत आम्ही टिपूचिनी वाडी ना दिदी. तर टिपूचिनी वाडीला चाललो आम्ही. आता ठाण्याशी जायचे म्हणजे असा हायवे पकडून. तर चला जास्त रूट नाही तुम्हाला आपण डायरेक्ट जाऊन तिथंच भेटू आणि एन्जॉय करू. आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आणि शेअर करा व्हिडिओ, म्हणजे बाकीचे पण आपले ब्लॉग बघतील आणि असेच आपले ब्लॉग आता येत राहतील. तर चला लेट्स गो. तर गाईज मुंब्रादेवी आईचं मंदिर बघा इथं दिसते. हे बघा गाईज जवळचे एकदम. तर काय आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत. गाडी इथं पार्क केलेली आहे आम्ही अशी बाहेर पार्किंग आहे टिपूचिनी वाडीची. आणि इकडं बघा असा समोर गेट आहे. तर आपण एंट्री मारू आणि जाऊन बघू कसा काय आतमध्ये. तर तुम्हाला अपडेट देत राहतो. तर चला एन्जॉय करू. ब्लॉग बघत राहा, फक्त तुम्ही ब्लॉग बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला गाईज फायनली आतमध्ये एंटर केलं आणि तिकीट काउंटरवर जाऊ, तिकीट वगैरे काढू चौघांचा आपण आणि आतमध्ये एंट्री करू पटापट आणि एन्जॉयमेंट आपली चालू करू. तर गाईज हे बघा तिकीट काढलेलं आम्ही 4 चौघांचं. मग बघून घ्या प्राईज वगैरे इथं दिलेली आहे सगळी आणि इथं पण लावलेलं आहे. तर चला आता इथं तिकीट वगैरे बॅग वगैरे चेक करताना इथं देऊ आपण. चला अगं एंट्री आहे अशी डायरेक्ट समोर विमर आहे. कुठे जायचं रे तुला? कुठे जायचे जरा? जायचंय दुबईला. इथं दुबई फिरायला बघा गाईजी ब्लॉग मध्ये कशी बोलतोय. दुबई फिरायचे तिला मोठी आले दुबई फिरायचे. चला बघू गाईज काय बोलले बघा. माझ्या आधी दुबईला जाऊन हा बघू. तुम्ही सपोर्ट करा, आपण जाऊ दुबईला. बस अजून काय नको, असंच ब्लॉग बनवत राहू मग आपण. बरोबर आहे ना? माझं ब्लॉग कसं येतं सांगा. महिन्यात नाही एकदा येतं का हप्त्यात नाही एकदा? काय तर काय तुमचं. ओम नमः शिवाय. लॉकर रूम अशी आहे डायरेक्ट इथनं आल्यावर. ह्या साईडला आहे लॉकर रूम. पुढं आहे खरं लॉकर रूम. आतमध्ये बघा कसला डेंजर आहे, खतरनाक आहे. काय आता चेंज केलेलं आहे हे बघा. पप्पाने पण केले आणि मम्मी आणि दीदीने पण चेंज केले. मम्मी बघा इथं खाली आहे, दीदी येईल आता. आणि सगळीकडे एन्जॉयमेंट चालू आहे. पण जाऊ लॉकर रूममध्ये ठेवू आणि नंतर आपण डायरेक्ट एन्जॉय करू. आता तुम्हाला थोडासा राऊंड मारून दाखवतो. दीदी पण रेडी झाले बघा, चेंज झाले. आता मस्त आम्ही भिजू वगैरे आणि एन्जॉय करू थोडा. हे चष्मा हंकट दिसतंय काय, कधी पण इज्जत करते इथं बघा. एन्जॉय करताना आता ही थोडी इथं म्हणजे भिजतान. आता सर तुम्हाला दाखवून येत आहे, म्हणजे पुढच्या वेळेस नक्की याल बघून माझा ब्लॉग कसा काय आहे म्हणून दाखवतो तुम्हाला. इकडं थोडा धावून दाखवतो तुम्हाला कसं आहे. ब्लॉग आपला कंटिन्यू चालू राहील आणि आवाज थोडा मध्ये कट होऊ शकतो, कॉपीराईट येईल म्हणून. पण
ह्या साईडला बघा कसं आहे, घर बिरं परत इकडे खाली बघून चालायला लागलो कारण खतरनाक आहे रे भाई इकडं. वेगळं वाटतं इकडं. आपण सगळं राईड बघू, तुम्हाला असं दाखवतो मी पटापट. आता थोडं इकडे जाऊन बघू इकडे काय आहे. आलं इकडे भिजा नको बघत. आज कोणची काही वाट लागणार आहे, भिजू पण शकतो पण काही टेन्शन नाही आपल्याकडं. ऐकून भाई आपलं डायरेक्ट वॉटरप्रूफ आहे फोन. तर बघा तुम्हाला त्या साईडला दाखवून आपला ब्लॉग गरजेचा आहे काही. आपल्याला राईड नाही भेटली तरी झालं, ब्लॉग बनवू भाई. कंटिन्यू राहा, त्या फॅमिली सोबत पण एन्जॉय करू आपण. आता बघा इथं कोण पारला, बारीक बिरीक पोऱ्याकांचा पारला म्हणजे आला काय वाट लागेल, डोपई पण तुटली लागलं. चला असं आपण जाऊ, एकदम प्रॉपर दाखवतो लागला म्हणजे कसं काय टेन्शन नको तुम्हाला, काय कमेंट करायला नको म्हणजे कोण दाखवलं नाही भाई. त्या हे इकडं पोराबिरा गोलांडे उऱ्या घातात इकडे बघा, पोराबिरा गोलांडे उऱ्या घातात इकडे बघा. हे बघा कसं शावर बिर आहे, हे 5 डेंजर आहे भाई. हे पोऱ्याला बघा किती मजा आली या. हाती भेटला मला. कुठं पण गेलं ना तुम्ही असं पाण्याच्या ठिकाणी जा, बरे डोंगराच्या ठिकाणी, उंच ठिकाणी, उंच ठिकाणी थोडा काळजी घेऊन जा. आणि असं ब्लॉग वगैरे बनवत असताना ना थोडं नजर खाली पण ठेवा, म्हणजे मोबाईलचं नसता बघू जास्त. इकडे बघा ही लादी बिदी हलतंय. तसं काय टेन्शन नाही, फाट्या नाही माझी. टेन्शन नाही, फाट्या नाही माझी. तुम्हाला वाटतं काय नाही, काय टेन्शन नाही. दाखवायचं म्हणून इकडे बघा वर्षी विभाग असला डेंजर येते. डेंजर असा एक समजेल येऊ बघा काय तिथला सीन. आता मम्मी दिदी कुठे आहे ते शोधायला लागेल मला. गाईज आमची फॅमिलीच नाही भेटत कुठे, मला एकट्यालाच धरून पालाली. शोधायला लागेल आता यांना. ही इथं भेटली गाईज, भेटली फायनली. ही तर ती का उभी आहे बघा. अचानक काय वाटत कुठं पण बघा. बघा धोक्यान बसले मम्मी पप्पा. बघा पप्पाचं रिएक्शन बघा. हे बघा अरे जोरान धोलं त्याला. मित्रांनो आता बघा यांचा फोटोशूट चालू आहे. बघा फोटोशूट चालू आहे बघा यांचा. ती वरती गेली इथं बघा यांचा फोटोशूट चालू आहे. आणि तशी ना 3 वॉटरपूल आहेत तिथे, 3 आहेत. आणि इकडं पण एक आहे बघा, हा पण आहे इकडं एक, आणि हा इकडं पण एक आहे त्या साईडला. एन्जॉयमेंट बघा कशी आहे का गाईज. इकडं बघा पप्पा ब्लॉगिंग करतात. इकडं बघा ती क्लिप टाकीन मी. पप्पा इकडे मस्त ब्लॉगिंग करताना बघा. न्यायान बसायला चालले आम्ही या मोठ्यावाल्या. बघू आता काय होतं, कसा सीन आहे. यांचं पण टायमिंग ठेवलं इथं. आता इथं आलं हां बघा, इथं सगळ्याकडे टायमिंग दिले 2 ते 2:30. काय फायदा, आम्ही आलो लय फुल वाजतात. आता जाऊ हां तिकीट काढले एकदा ना. अरे काहीतरी खाऊन घेतो आधी, भिजलो ना मी अजून. आणि इकडे बघा भरती आली याला, भरती आता 2 वाजले ना म्हणून भरती आली. चला होणार शावर बिवर पार, काय टेन्शन. आता खाऊन घेऊ आपण पहिला. काय चला आतमध्ये खाऊन घेऊ काहीतरी. इकडं भिजायला टाकून इकडं लोक खावं जास्त आहे म्हणतं वाटतं.
गडबड थोडं इकडे बघायला लागेल आता इथं काय खायला. मला सांगतो कसं काय आहे, रेटिंग झाली सांगतो. चला बघा किती गर्दी आतमध्ये. आपला फुल आहे इकडं. काय इथं मेन्यू लावलेलं आहे. काहीच व्हेज पुलाव घेतले आम्ही. पाव काही खाऊन घेतो नंतर भेटतो. चला. पर प्लेट 172 रुपये आहे. आम्ही 4 घेतल्यान. तर इकडे आल्या आराम करायला. बघा सगळी झोपल्यान, अर्धी बसल्यान मोबाईल घेऊन. जेवण वगैरे डायरेक्ट इकडे येतात लोका बसा विसायला. इकडे अशी ट्रेन बिनची आहे. झोपायला येतात डायरेक्ट इथं. खाटबीट आहे बघा कसे भारी आहे. जेवण तुम्ही बोलाल तर ठीकठाक होता जेवायला, पण थोडा आराम करतो आम्ही. नंतर बघू काय आहे त्या. ही खाट भारी आहे. अरे आमची खाट होती काय सांगू तुम्हाला. पोरे उड्या मारून तोरली ती. लय होणार पोर रे. लय होणार पोर आहे आमच्या इथली. काय सांगू तुम्हाला. उड्या मारायला लागले तर थांबतच नाही. दोसर पप्पा नाही दोसर. त्याला आता पप्पा मम्मी आता ना आईस्क्रीम पाहिजे मम्मी पप्पाला. आम्हाला नको बरं, आम्ही बोलू नको. आता आम्ही बसले होते जरा. काय दादा तिकडं मम्मी आणि दीदी पप्पा आराम करतात. मी इकडं आले थोडा. तर पालना बिल नाही जरा दाखवतात. चिकूची झाडं आहे इथं. अशी बागच आहे अख्खे. पालना बिल नाही पार. असं जेवून बिवून गेल्यावर कोण वाट नाही लागत सगळी. काढतील बाहेर. असं जेवून बिवून नका असं झोक्या बिक्यान बसू. तर असं फिरा बरं असं जेवून डायरेक्ट काय करता. इकडं काय बघू थांबा थोडा. इकडं आहे असं काहीतरी बघा. इथं आहे असं काहीतरी स्लाईड बघा कसली मोठी. मरू जायला यान कोण बसेल. मरेल नाही माणूस. यान बसलं तर जेवून तो पण. इकडे पण खाटा बिटा ठेवल्या बसायला फार. ह्या साईडला असं बराच मोठं आहे. ह्यो नारळ जर डोक्यान पारला कोणच्या इथना तर काय होईल. मरेल आला माणूस. इथना कोण असा वारा बिरा आला इथनं चाललेला असला माणूस डोक्यान बिक्यान पारला तर कसा व्हायचा. इकडे बघा असं आहे. इकडं आहे आतमध्ये असं बघा. बराच मोठा आहे. जसा फिराल ना जेवढं तुम्ही त्यावर कमी आहे असं आहे. म्हणजे 950 रुपयान भारी तसा. मी आलो नव्हतो. बरं जाऊन बघूया आपण पण कसा काय आहे त्या. इकडे काय आहे ते दाखवतं. ही बारीक बिरीक पोरांची बघा ट्रेन बिन ठेवली इथं लावून. इकडं काहीतरी लिहिले बघा काय. वाचा स्टॉप करून पाहिजे असला तर. इकडं आहे असं आहे. बारीक बिरीक पोरांचं आहे. हे बोटिंग बिटिंग आहे इथं आतमध्ये. येऊन करू शकतो तुम्ही अशी. त्या साईडला फिरवतो तुम्हाला. काय टेन्शन नका घेऊ. आता 3 वाजल्या. 5चा टाईम आहे आपल्याला. नंतर फिरू. हे इकडं पण आहे असा. तो काय का तुम्ही बारीक पोरांचं आहे वाटतं. स्लाईड आहे बघा अशी ठेवली. इकडं पण पार्क असा किड्स पार्क आहे. किड्स पार्क आहे म्हणजे पूर्ण छोट्या पोरांचा आहे सगळा. गाईस चिकू बघा इथं बारीक बारीक किती आले बघा. हा साईडला पण बघा किती आहे. बारीक बारीक आली बघ. हे बघा गाईस आतमध्ये काय दाखवतं तुमचं ना. तर आम्ही तिथनं आलो आणि बघा आतमध्ये असं आहे. गोरिल्ला बिरिल्ला आहे बघा. डायनासॉर लावले. आवाज भारी करतो डायनासॉर. असा रिअल मध्ये असला तर समोर
नाही तर स्पीकर ठेवले. बघा साप कसा ठेवले. असं आपल्या अंगण्यान करायचं का सांगा कमेंटमध्ये. असं वागुल बिगुल ठेवू, साप बीप ठेवू आपल्या अंगण्यान. इकडे पटकन चल, इकडे ये, इकडे ये रे. गेली गेली गेली. मी मम्मी पहिल्याच पावसात, पहिल्या पावसाचा पूर आहे. टायर भेटलं त्यामुळे ती सेफ्टी राहिली नाही बघा. नहीं नहीं बचेंगे, कुछ नहीं होएगा, कुछ नहीं होएगा. कधी पर्यंत बांधली परत नाही ती. जशी वारी आली आपली. चला गाईज, आता आपला एकदम म्हणजे फिरून मस्त आंघोळ बिंगोल करून झालेलं आहे. आणि आता आम्ही घरी चाललो. मस्त चेंज केला, मी फ्रेश झालो, तिथं थोडा शावर घेतला. आणि मम्मी पप्पा दिदी पण, आणि पप्पा नाही भिजलं, मम्मी दिदी भिजली. तर चला गाईज, ब्लॉग इथं एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि टिक्कू चिनीवाडीचा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बाकीचे पण बघतील. आणि जर तुम्हाला यायचं असलं तर इथे येऊ शकता. 950 फी आहे इथली. आणि आतमध्ये जर तुम्हाला काय खाया प्यायचं असेल त्याची वेगळी फी असतं. मला मी ब्लॉगमध्ये सांगितलं ते. चला गाईज, नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सो बाय बाय. आणि इकडे बघा भरती आली, भरती आता. ह्यो नारळ जर डोक्यान पारला कोणच्या इथना तर काय होईल? मरल आला माणूस.